अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग 18वा. हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही. त्या नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थाटन. मनोमार्गी गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. हरिवंशाचे वर्णन असलेल्या पुराणांचे श्रवण, हरिनामाचे कीर्तन आणि हरीशिवाय काहीही चांगले न वाटणे, या 3 गोष्टी ज्याने साधल्या त्या माणसाला इहलोकीचं वैकुंठाची प्राप्ती झाली म्हणून समजावे. तसेच बसल्या जागी सर्व तीर्थयात्रा घडल्या. मात्र जो मनोमार्गाने गेला तो मात्र परमार्थाला मुकला म्हणून ठाम समजावे. आणि जो हरिपाठात स्थिर झाला, अखंड हरिनामात रमला, तो धन्य झाला. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, मला हरिनामाची जोड लाभली आणि त्यात गोडी उत्पन्न झाली आणि गोडीने प्रेमाने नाम घेता घेता सर्व काळ रामकृष्ण रूपाचीच आवड वाटू लागली. पुराणात श्रीहरीची वंशावळी, श्रीहरीच्या लीला यांचे वर्णन आलेले असते. ते ऐकताना अथवा वाचताना सारे सात्विक भाव दाटून येतात. त्यामुळे आपोआप मुखाने हरिनाम कीर्तन सुरू होते. एकदा का या हरिनामाची गोडी लागली की इतर बोलणे नकोसे वाटू लागते. जिभेने अखंड रामकृष्ण गोविंद श्रीराम यांसारख्या भगवंत नामाचा मोठ्याने किंवा मनातल्या मनात उच्चार चालू होतो. याविषयी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज स्वानुभवाने सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. नामधारकाची स्थिती अशीच होते. परिणामी हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे. पापराशींच्या शयाने मन शुद्ध होते, वासनारहित होते. अशा नामधारकाला श्रीहरीशिवाय दुसरे काहीही आवडेनासे होते. विषयी विसर पडला निःशेष, अशी त्याची अवस्था होते. त्याला आपल्या भोवती असणारे मनुष्य, पशुपक्षी, वृक्षवल्ली सारी हरीचीच रूपे असल्याचा अनुभव येऊ लागतो. त्यामुळे तो जरी येथे व्यवहारात वागत असला तरी त्याला येथेच वैकुंठाची प्राप्ती होते. कारण वैकुंठात सगुण साकार भगवंतांचे दर्शन, अखंड भगवंत नामस्मरण, संतांची संगती आणि भगवंतांच्या गुणांचे श्रवण या गोष्टी असतात. म्हणून त्याला येथेच वैकुंठाची प्राप्ती होते. स्वतः भगवान सांगतात, परितयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा, जेथे नामघोष बरवा करीती माझा. शिवाय संत सांगतात, हरी कीर्तना लोभला देवो, विसरला वैकुंठा जाऊ. आणि जेथे राहिला यदुनायक, तेथेची ये वैकुंठ लोक. या परिमुक्ती सलोक, कीर्तने देख पावती भक्त. अर्थातच भगवंतांच्या नामधारकापाशी राहण्याने भूमीला वैकुंठाचे रूप येते. श्री माऊली म्हणतात, कही एखाद्यानी वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आघवे. ऐसे नामघोष गौरवे, ढवळले विश्व. असा हा नामधारक भूलोकावर असला तरी अखंड वैकुंठाशी जोडलेला असतो. तीर्थाटन म्हणजे तीर्थयात्रा करणे. येथे तीर्थाटन हे उपलक्षण आहे. तीर्थाटन शब्दाने व्रतवैकल्ये, नेमधर्म, प्रायश्चिते इत्यादी श्रुतीस्मृती प्रणीत धर्मांचा येथे उल्लेख आहे. हरिनाम स्मरण करणाऱ्यांच्या नामस्मरणात या सर्वांचा अंतर्भाव होतो. अर्थात नामधारकाने नामस्मरणात रंगून गेल्यामुळे वरील गोष्टी नाही केल्या तरी त्या गोष्टी केल्याचे पुण्य त्याला लाभते. तीर्थयात्रा इत्यादी गोष्टी चित्तशुद्धीसाठी सांगितल्या आहेत आणि चित्तशुद्धीने भगवंत प्राप्ती होते. नामस्मरणानेही जर भगवंत प्राप्ती होत असेल तर इतर साधनांची नामधारकाला काय गरज आहे? श्री एकनाथ महाराज सांगतात, भागवत धर्मे राहे कर्म, तव तव सुखावे पुरुषोत्तम. सप्रेम भक्ता बाधी कर्म, हा वृथा भ्रम भ्रांतासी.
ते असेही सांगतात की नित्य रामनाम गरजे वाणी, त्या तीर्थे येती लोटांगणी. सुरवर लागती चरणी, यम पायवणी स्वयेवंदी. जो नामस्मरण करतो त्याला सर्व तीर्थात स्नान केल्याचे, सर्व यज्ञ केल्याचे व दाने दिल्याचे फळ मिळते. मनोमार्ग म्हणजे मनाची विषय सुखाकडे धाव. जगात विषय अनंत आहेत आणि एकदा भोगून ते पुरेसे वाटत नाहीत. त्यामुळे मन सतत या अनंत विषयांकडे धाव घेत असते. वास्तविक विषय हे विषतुल्य आहेत, पण मनाला तेच हवेसे वाटतात. मनाच्या या ओढीचे वर्णन करताना माऊली म्हणतात, विषय विषाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला. मनाला आत्मघातक विषय सुख गोड वाटते व खरे अविनाशी आत्मसुख दुःखदायक वाटते. अशा मनाच्या धावेबरोबर धावणाऱ्याला परमेश्वर प्राप्ती कधीच होणे शक्य नाही. असा विचार करून जो नामस्मरणानेच साधन अत्यंत दृढ चित्ताने करील तोच धन्य होय. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री सद्गुरूंनी मला हरिनामाची जोड दिली व त्यातच मला गोडी वाटू लागली. अखंड रामकृष्ण नामाच्या गोडीने अनायासे रामकृष्णाच्या रूपाचीही अखंड गोडी लागली. म्हणजे वाणी क्षणभर देखील नामस्मरण सोडित नाही. स्वतःचे प्रेम जसे गुण निरपेक्ष असते तसे भगवंत नामही निरपेक्ष आवडले पाहिजे. सूर्योदय होताच जसा धुक्यांचा नाश होतो तशीच आपली कायिक, वाचिक, मानसिक पापे हरिवंश श्रवण मात्रे करून नाहीशी होतात. 18 पुराणे श्रवण केल्याचे फळ एक हरिवंश स्मरणाने मिळते. 100 वाजपेय यज्ञ व 1000 अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते, तेच एका हरिवंश स्मरणाने मिळते. श्रवणाहून कीर्तनाचे महात्म्य जास्त आहे व आनंद पण विशेष सरस आहे. कीर्तनाने भक्ताची कायाशुद्धी व वासना निवृत्ती लवकरात लवकर होते. सत्वगुण वर्धित होतो. जरी अगदी निजून भक्ताने हरिकीर्तन केले तरी देव त्याच्यापुढे उभा टाकतो. भक्त उभा राहून हरिकीर्तन करू लागला तर देव नाचू आणि डोलू लागतो. भक्त नामसंकीर्तन करीत चालू लागला तर देव त्याच्या मागे पुढे राहतो. वैकुंठ म्हणजे परमानंदाची अखंड प्राप्ती. या कीर्तन सेवेचा देवाला सुद्धा एवढा लोभ, प्रेम आहे की वैकुंठात जाण्यास विसरतो. वैकुंठ सोडून वैष्णवा घरी धावतो. श्री तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कथा देवाचे हे ध्यान, समाधी लागो न उभा तेथे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशा नामसंकीर्तन करणाऱ्याला सगळी तीर्थाटने घडतात. त्याचं कारण असं की सर्व तीर्थे भगवंत स्वरूपापासून उत्पन्न होतात. जे नामसंकीर्तन करतात त्यांनी सर्व तीर्थात स्नान केले, सर्व यज्ञ केले, सर्व प्रकारच्या दानाची फळे मिळतात. मनोमार्गे म्हणजे आपल्या मनानुसार, मनाप्रमाणे आणि शास्त्र संत श्रीगुरू यांच्या वचनावर विश्वास न ठेवता आज एक, उद्या एक, एक ना धड भाराभर नुसत्या चिंध्याच. पण असं एक नाम सोडून अन्य मार्गाने जाण्यात काही लाभ नाही, परमार्थाची हानीच. ज्ञानराज माऊली कळवळून सांगते आहे, तो येथे मुकला. पण लक्षात कोण घेतो? संतांपेक्षा, श्रीगुरूंपेक्षा आप्तस्वकीयांचे फुकटचे निरर्थक बोल जास्त खरे वाटतात ना. मग काय करणार श्रीगुरू तरी? मग काय करावे? तर या आपल्या मनाला एका नामाशिवाय बाकी सगळ्या आडमार्गापासून आवरावे व नीट, सरळ, निश्चित अशा नाममार्गावर निश्चयाने चालावे. त्यासाठी श्रीगुरूंनी दिलेल्या दिव्य नामावर अविचल अशी अढळ प्रखर निष्ठा हवी. मनाला हरिनामाची गोडी लावावी. अशी गोडी लागल्यावर मग ते भगवंत नाम सोडून अन्य खटाटोप कधीच करणार नाही. मग भगवंतांच्या पायी स्थिरावेल. आवडीने, भावाने हरिनाम घेतले ना, मग त्या नामधारकाची सर्व चिंता भगवंताला असते. आपण फक्त नाम कसं अखंड चालेल याची काळजी घ्यायची. श्री हरिस्वरूपाची, हरिनामाची आवड न विटणारी आहे. भक्ती प्रेम सुखरस कधीच विटत नाही व या दिव्य प्रेम रसाचा पण कधी वीट येत नाही. उलट सेवन करावा तेवढा तो पुन्हा पुन्हा सेवन करावा अशीच आस वाढते. अशी आवड हरिस्वरूपाची नामाची आवड लागल्यावर
मग नामधारकाला मोक्ष सुखसुद्धा तुच्छ वाटते. इतके नामावर रूपावर प्रेम जडते. हा भक्तिप्रेम रस अवीट आहे. इथे तृप्तीलाच भूक लागते. कितीही पाहिले तरी आणखी आणखी पहावेसे वाटते. कितीही ऐकले तरी ऐकावेसेच आणि आणखी आणखी ऐकावेसेच वाटते. कितीही भेटले तरी सातत्याने खंड न पडता भेटावेसेच वाटते. कितीही बोलले तरी बोलावे असंच वाटतं ना. खऱ्या खऱ्या भक्तिप्रेमाचंच हेच लक्षण आहे. भक्तिप्रेम भावाची, रसाची, अमृताची गोडी एका हरिनामानेच जोडली जाते. म्हणूनच ज्ञानराज पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतायत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.